यवतमाळ येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यवतमाळ येथे विभागीय क्रीडा महसूल व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी मंचावर विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी MD सिंग, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर, अमरावतीचे अप्पर आयुक्त मंगेश मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक मेघनादन राजकुमार, प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विस्पुते, महसूल उपायुक्त राजेंद्र बावणे, वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, रवींद्र देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। स्वतःच्या शरीराकडे, मनाच्या प्रसन्नतेकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही, म्हणून व्याधीग्रस्त जीवन आपण जगत आहोत। मैदानी खेळांपासून आपण दूर गेलो आहोत। याच गोष्टीचा विचार करून शासन खेळाला प्रोत्साहन देत आहे। अधिकारी व कर्मचारी यांना नियमित कामकाजाच्या तणावातून मोकळा श्वास घेता यावा, मन प्रसन्न राहावे यासाठी शासन स्तरावर विविध विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन राठोड यांनी केले। महसूल विभाग हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग मानला जातो। सामान्य नागरिकांचे कोणतेही काम असो, महसूल प्रशासनाशिवाय पूर्णत्वास जात नाही। एक प्रकारे महसूल विभाग हा प्रशासनाचा मुख्य कणा आहे। मूळ कामासह महसूल विभाग अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत असतो। दिवसेंदिवस कामाचा ताणतणाव प्रशासकीय व्यवस्थेत वाढत जात आहे। त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होतो। मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या प्रत्येक कर्मचारी सक्षम असला पाहिजे, यासाठी खेळ उत्कृष्ट माध्यम आहे, असेही ते यावेळी म्हणाले। या 3 दिवसाच्या क्रीडा स्पर्धेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा मिळण्यास मदत होईल। त्याचा परिणाम त्यांच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा जाणवेल व नागरिकांचे कामे अधिक चांगल्या पद्धतीने होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी भारतीय सेवेत सुभेदार असलेले व शिव छत्रपती पुरस्कार विजेते हॉकीपटू आकाश चिकाटे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यवतमाळ येथे क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी MD सिंग म्हणाले। या कार्यक्रमाला अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील खेळाडू तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज, यवतमाळ।